कॉन्फिडन्स आहे तुमच्यात. म्हणजे हो. कारण की सर माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि मी काय 6 महिन्याच्या प्रॅक्टिसवरती मी फक्त 4 मार्कांनी राहिलो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. अच्छा, गुड. हां, हां. हां. तुमचं इथेच टाकला मी जळगावला. तुमचं वय किती आहे आता? वय आता 21 रनिंग आहे सर. अच्छा, अच्छा. 21 रनिंग आहे. ओके. ठीक आहे. चांगली गोष्ट हो. आहे. हं, हं, हं. तर तुमचं मग आता डी फार्मसीवर मी तुम्हाला असं म्हणेल, की तुम्ही फोकस करा. ठीक आहे. हो. कारण डी फार्मसीमध्ये काय आहे, की खूप कमी व्हॅकन्सी असतात तुम्हाला माहीत असेल. जागा खूप कमी असतात, हो. मुलं खूप कमी असतात आणि तुमच्यासारखे मुलं तिथे माघार घेऊन टाकतात. आणि त्या माघार घेतल्यामुळे काय होतं, की तिथे जे मुलं टिकून राहतात शेवटपर्यंत, तर त्यांना कुठेतरी जास्त चान्स मिळतो. म्हणजे भरती होण्याचा असेल, मग तो नोकरी लागायचा असेल किंवा मग तो कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, जो टिकतो शेवटपर्यंत, तर त्याला जास्त संधी असते त्या क्षेत्रात करियर करण्याची. बरोबर आहे. तर तुम्ही डी फार्मसी तर केलंय. मग तुम्ही आता मध्येच तिथं गॅप देतायत आणि तुम्ही आता पोलीस भरतीची तयारी करताय. चांगली गोष्ट आहे, की तुम्ही फक्त मागच्या 4 मार्कांनी राहिले तुम्ही ना मागच्या वेळेस? हो. तर मस्त आहे. मग तुमची तयारी आहे फुल. तुमचा अभ्यास पण चांगला आहे. मी दररोज ग्रुपमध्ये बघतो. ठीक आहे. तुमचा अभ्यास एक नंबर आहे. तुम्ही बघा पण कसं आहे, मला हे म्हणायचं आहे, की तुमचा आयक्यू जो आहे ना, तो ॲव्हरेज नाही आहे. तो तुमचा +1 आहे बाकी इतरांपेक्षा. तो आयक्यू जो आहे तो आपला +1 आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घ्यायला हवा. कारण 50% आज सगळ्या जगामध्ये 50% लोकांचा आयक्यू हा 100च आहे. ठीक आहे. तर तो सगळ्यांचा ॲव्हरेज आहे. परंतु तुमचा जो आयक्यू आहे तो 2% 3% जास्त आहे बाकीच्या इतरांपेक्षा. ठीक आहे. तर मग तुम्ही काय करता माहिती आहे का? तुम्ही रिटर्न होताय. तुम्हाला तुमची पॉवर माहीत नाही आहे. तुमचं पोटेन्शियल तुम्हाला माहीत नाही आहे. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे. ठीक आहे. तुमच्याकडे ती ताकद आहे, ती शक्ती आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर गाईडन्स, तुम्हाला राइट मेंटरशिप पाहिजे आणि त्या गोष्टीची तुम्हाला कमतरता आहे. ठीक आहे. तुम्ही आयुष्यामध्ये खूप वरच्या लेव्हलला जाऊ शकता. तुमच्याकडे जे स्वप्न फक्त तुम्ही मोठे बघा आणि तुमच्याकडे ती ताकद आहे. तुम्ही थोडा जोर लावला ना, ठीक आहे. तुम्ही ते स्वप्न नक्की गाठू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही यू-पी-एस-सीचा फॉर्म भरला, तर तुम्ही यू-पी-एस-सी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास नाही करू शकत, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास नाही करू शकत, पण तुम्ही तिसऱ्या अटेम्प्टमध्ये 100% नक्कीच तुम्ही पास करून दाखवणार. कारण की तुमचा जो आयक्यू आहे तो इतरांपेक्षा जास्त आहे, तुमचा अभ्यास चांगला आहे आणि तुम्ही ते सतत करतायत. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न बघितलंय ते खूप छोटं बघितलंय, की मला पोलीस भरतीचं एक कॉन्स्टेबल व्हायचं आहे. ठीक आहे. तुमचं स्वप्न काय आहे, की पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल व्हायचं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की जे पोलीस भरतीमध्ये जे कॉन्स्टेबल आहे, ते सुद्धा आज ग्रॅज्युएट झालेले आहेत. सगळेच कोणी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी करून आलेलं असतं. ठीक आहे. तिथे कोणीही असं 12वी पास करून, 10वी पास करून येऊ शकत नाही. सर्वच तिथं क्वालिफाईड लोकं आहेत. ठीक आहे. तर तुमच्याकडे काय की तुम्ही वेल क्वालिफाईड आहेत. का? कारण की तुम्ही तुमची डेली तयारी चालू आहे. तुम्ही स्वतः तुमचा जो वेळ आहे, तुमचे 24 तास जे आहे, तुम्ही स्वतःवर खर्च करतायत. तुम्ही प्रॉपर तुमचं शेड्यूल तयार केलंय, तुमचं प्लॅनिंग तयार केलंय आणि तुम्ही त्यानुसार तुमचं काम सुरू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय की तुमच्याकडे ते पोटेन्शियल आहे आणि नक्कीच आहे. का बरं? की तुम्हाला मी मागच्या आता आपला 17वा दिवस आहे आज आपल्या ग्रुपमध्ये प्रश्न टाकण्याचा. आपण 17 दिवसापासून आपण 17 गुणिले 10 करा 170 झालेच. ठीक आहे. प्लस आपण इतरही प्रश्न टाकत असतो. तर आपले कमीत कमी 250 प्रश्नांचा सराव तुम्ही केलेला आहे. आणि आपण वर्षभरात जर विचार केला, तर 12त्रिक 3650 प्रश्न ते झाले आणि जवळ-जवळ आपण 4000-5000 प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. तुम्हाला जर सांगितलं मी, की 4000 प्रश्नांची तयारी ₹1,00,000 दिलेला कोचिंग क्लाससुद्धा करून घेऊ शकत नाही. नाही करू. कारण आणि आणि विशेष म्हणजे ते आपण सतत करतोय. आपण त्या रूटीनमध्ये राहणार आहेत. आपली थिंकिंग पॉवर वाढते. आपली विचार करण्याची क्षमता वाढते. बरोबर आहे. कारण आपण बाकीचे बरेच मुलं आज तरुण मुलं मोबाईलमध्ये रील्स बघतायत, शॉर्ट बघतायत, त्याच्यामध्ये बिझी आहेत. सर्वच लोकं आज YouTubeवर काय बघतायत तुम्हाला माहीत असेलच. सगळं न्यूजमध्ये राजकारणाकडे लक्ष आहे. हो. तर कोणाचंही लक्ष आपल्या करिअरवर नाहीये. कोणाचंही लक्ष आपल्या स्वप्नांवर नाहीये. नाही. कोणाचंही लक्ष आपल्या भविष्यावर नाहीये, आयुष्यावर नाहीये. तर आपल्या आई-वडिलांच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी लोकं स्वप्न पूर्ण करत असतात. तर आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ, की तुमच्याकडे ते पोटेन्शियल आहे, की तुम्ही ते करू शकतात. आता मूळ मुद्दा आपला असा आहे, की तुम्ही पोलीस भरती करतायत. बरोबर आहे. पोलीस भरती तुम्ही करतायत, खूप छान आहे. परंतु तिकडे तुम्हाला माहीत असेल, की कॉम्पिटिशन भरपूर आहे.
ठीक आहे. एका वॅकन्सीसाठी जवळ-जवळ 100-150 मुलं तिथे फॉर्म भरतात. ठीक आहे. बट तुम्ही आता निगेटिव्ह होऊ नका. तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. ठीक आहे, की तुम्ही आता ऑलरेडी 4 मार्कांनी तुम्ही राहिले होतात मागच्या वेळेस. आता तुम्हाला काय करायचं आहे, की पुन्हा नव्याने सुरुवात करायची. पुन्हा नव्याने सुरुवात करायची. तुम्ही जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, तुम्ही तोपर्यंत पोलीस भरती देत राहा. ठीक आहे. परंतु विषय कसा आहे पेन ठीक आहे. तर विषय कसा आहे, की तुम्ही पोलीस भरती करा. बट जर तुमचा प्लॅन ए म्हणजे प्रायमरी तुमचं ड्रीम काय आता? पोलीस भरती. बरोबर आहे. तर तुमचं प्रायमरी म्हणजे प्राथमिक तुम्ही देत म्हणजे जे प्राथमिक स्वप्न आहे तुमचं, की जे सर्वात आधी तुम्ही पार्ट एमध्ये ठेवणार आहे तुम्ही पोलीस भरतीला आणि पार्ट बी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार करतोय. तुमचा प्लॅन एमध्ये काय आहे? तुमचा पोलीस भरतीचा प्लॅन आहे. आणि तुमचा प्लॅन बी मध्ये काय आहे, की तुम्ही 10वी पास केली, तुम्ही 12वी पास केली सायन्समधून आणि तुम्ही डी फार्मसी सुद्धा केली 2 वर्षाची. मग तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काही कोर्स केलेत का? कोर्स वगैरे फक्त MSc वगैरे झालेली आहे. अच्छा. MSc केली. अजून काही कोर्स वगैरे टायपिंग केली तुम्ही किंवा तुम्ही कुठे कोचिंग वगैरे क्लासेस नाही टायपिंग काही कोर्स वगैरे करून ठेवले का बाहेर? इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केलेला आहे. अच्छा, अच्छा. इंग्लिश स्पीकिंग. ओके. हं, हं, हं. ठीक आहे. तर तुमच्याकडे जो प्लॅन बीमध्ये बघा तुमच्याकडे काय-काय आहे? प्लॅन बीमध्ये तुम्ही 10 पास आहे. तुमच्याकडे 12 पास आहे तुम्ही, 12वी पास आहे. तुम्ही डी फार्मसी केली, तुम्ही MSc केली, तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केला आहे. तर हे सर्व तुमचं प्लॅन बीमध्ये आहे. आणि तुमचं प्लॅन एमध्ये काय आहे, की मला आता पोलीस भरतीची नोकरी पाहिजे. तुम्हाला एक साधा कॉन्स्टेबल व्हायचं आहे. तर तुमचा हा प्लॅन आहे. मग तुमचा आता प्लॅन एवर पूर्ण फोकस तुम्ही करतायत, की मला काहीही करून मला नोकरी मिळवायची आहे. बरोबर आहे. तर तुमचा प्लॅन ए जर तुमचा कसं आहे आता इकडे गर्दी खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. ठीक आहे. मुलांची गर्दी इथे भरपूर आहे आणि तुम्हाला इथे नंबर ऑफ मार्क्स तुम्हाला खूप लागतात. इथे मार्क तुम्हाला जास्त पाहिजेत. तुमचं ग्राउंड फिजिकल, तुमचे रिटन दोघं गोष्टी तुम्हाला एकदम उच्च दर्जाचं क्वालिफिकेशन म्हणजे उच्च दर्जाचे मार्क्स पाहिजे. तुम्हाला 150 पैकी 140, 141 तेव्हा तुमचं सिलेक्शन फायनलमध्ये होऊ शकतं. आता तुम्हाला मागच्या वेळेस 4 मार्कांनी तुम्ही राहिले. मग तुम्हाला किती होते टोटल मार्क? इथं जळगावचं मेरिट लिस्ट सर 120चं लागलं ओबीसीचं आणि मला 116 होते. ओके. 116 बघा. तुम्ही खूप जवळ गेले होते. थोड्या वरून राहून गेले. फॉर एक्झाम्पल हो सर, ज्या थोडं. मुलाला 119 होते, त्याचं काय झालं असेल? त्याला किती दुःख वाटलं असेल? ज्या मुलाला 119 होते, तो एका मार्कावरून राहिला. ते विचार करा, जर त्याचं शेवटचं वय असेल, जर त्या याच्यापुढे तो फॉर्म भरू शकत नसेल तर, जर त्याने अ, शेवटची भरती असेल कोणाकोणाची, कोणी-कोणी ठरवलं असेल, की मला ह्या भरतीत व्हायचं आहे आणि तो एखाद्या मार्काने राहून गेला असेल. कारण तो कुठेतरी कमी पडला आहे. बरोबर आहे. कारण तो कुठेतरी कमी पडला आहे किंवा मग नशिबाने साथ दिली नाही किंवा मग त्याने ती तयारी नसेल केली, 100% दिले नाही स्वतःचे. त्याने स्वतःला सॅक्रिफाईस नाही केलं त्या सक्सेससाठी. तर अशा खूप काही गोष्टी असतात ज्यामुळे लोकांना प्रत्येकाला नोकरी मिळत नाही. ठीक आहे. तर तुमच्याकडे तर त्या गोष्टी नाही आहेत. तुम्ही सॅक्रिफाईस पण करताय. तुम्ही डेडिकेट आहात तुमच्या याच्यावर. तुम्ही डिझर्व्हिंग आहेत. ठीक आहे. तुम्ही म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करून तुम्ही लायब्ररी डेली आणि तुमचं डेली रुटीन फिक्स आहे. तुम्ही बिलकुल काही होऊन जाऊ द्या, पण अभ्यास सोडायचा नाही. तुमचा हाच मला प्लॅन हा मला खूप छान आवडला तुमचा, की तुम्ही अभ्यास सोडत नाहीये. लर्निंगवर फोकस करताय तुम्ही. तुम्ही म्हणजे दिवसभरात तुम्ही जेवण नाही केलं चालेल, तुम्ही झोपणार नाही चालेल, पण तुम्ही अभ्यास नक्की करणार. ठीक आहे. आणि हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायला पण पाहिजे. कारण 1 मिनिटं जरी अभ्यास नाही केला आपण, आपल्या मागे 100 मुलं आपल्या पुढे जातायत. 1 मिनिटं जरी अभ्यास नाही केला, तरी आपल्या मागून 100 मुलं पुढे जातायत. तर हे खूप मोठा इथे व्हास्ट काय म्हणता येईल त्याला खूप म्हणजे जसं आपण ज्वालामुखी म्हणतो ना, ज्वालामुखीचा किती मोठा उद्रेक होतो, तसा उद्रेक एका व्हॅकन्सीसाठी इथे होत असतो. ठीक आहे. तर तुमचा आता तुमचा प्लॅन ए आहे पोलीस भरती, तुमचा प्लॅन बी आहे डी फार्मसी. ओके. तर तुम्ही काय करा, कारण तुमची गरिबीची परिस्थिती आहे. मी पण खूप गरीबच होतो. ठीक आहे. आता फक्त मी डिफेन्समध्ये लागलोय त्यामुळे मी मी काय फेस केलंय ते फेस तुम्ही करायला नको. मी ज्या आशा जेव्हा मी त्या हाल अपेक्षा मी सोसलेल्या आहेत, जे पण मी संघर्ष केला आहे आणि त्या गोष्टीतून मी तिथून गेलेलो आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या फेस करायला नको किंवा मग तुम्हाला क्लॅरिटी देणारं कोणी नसतं.
फॉर एक्झाम्पल मी आता एक वक्ता म्हणून बोलू शकतो किंवा मग मी एक लीडरशिप माझ्याकडे क्वालिटी आहे. ठीक आहे. किंवा मी किंवा मी माझी जी बौद्धिक क्षमता आहे ती म्हणजे सिव्हिलमध्ये आहे. ठीक आहे. सिव्हिलमध्ये म्हणजे काय, की मी लोकांची मनं जिंकू शकतो. फॉर एक्झाम्पल मी लोकांना गाईड करू शकतो. मी लोकांना एक डायरेक्शन देऊ शकतो. माझी बौद्धिक क्षमता तिकडे जास्त चालते आणि मी इथे बसून पण ते करू शकतोय. बरोबर आहे. ते म्हणजे ते आपसूक होतंय. फॉर एक्झाम्पल सांगायचं काय आहे, की मला की माझा आयक्यू जो आहे, आयक्यू तो त्या साइडला आहे. पण मी स्वतःला ज्यावेळेस ह्या गोष्टी ओळखेल, आय नो मायसेल्फ फर्स्ट. ठीक आहे. ज्यावेळेस मी स्वतःला ओळखेल, माझं पोटेन्शियल ओळखेल, त्यावेळेस या गोष्टी बाहेर निघतील. ठीक आहे. मला पण सांगायचं काय तुम्हाला, की तुमचं पोटेन्शियल ओळखा. ठीक आहे. तुम्हाला काय आवडतं ते ओळखा. तुमच्याकडे कुठले-कुठले स्किल आहेत ते ओळखा. तुम्ही काय करू शकता चांगलं. ठीक आहे. तुमच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप आवडतात. तुम्हाला त्या खूप म्हणजे तुमची आवड तिकडे आहे. ठीक आहे. तुम्हाला असे कुठले विषय आहेत ज्यामध्ये तुम्ही खूप चांगलं करिअर करू शकतात. ठीक. तर तुम्ही या गोष्टी म्हणजे यू नो युअरसेल्फ तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे. तर तुमचा प्लॅन ए आहे पोलीस भरती, प्लॅन बी आहे डी फार्मसी. प्लॅन एमध्ये जर तुम्ही समजा पोलीस भरती पोलीस भरती आता कधी परीक्षा तुमची? फॉर्म कधी येणार आहेत? ते फॉर्म आता ते तर काही फिक्स नाही सर अजून. फिक्स म्हणजे नाही. आताच गेले ना भरती. ओके. बघा, हां. तुम्ही आता फॉर्म फिक्स नाही आहेत. बघा, फॉर्म फिक्स नाही आहेत. तुमचं वय पण वाढतंय, प्लस मागची लोकं पण येत आहेत. बरोबर आहे. हो. प्लस मागची लोकं पण येत आहेत. कॉम्पिटिशन अजून वाढतंय. संख्या प्रचंड वाढणार आहे. कॉम्पिटिशन प्रचंड वाढणार आहे. मार्कांची गरज जास्त लागणार आहे. त्यामुळे मला सांगायचं काय, की तुमचा प्लॅन बी तयार असायला हवा. कारण तुमचा प्लॅन एमध्ये जर सिलेक्शन नाही झालं तुमचं, यदाकदाचित तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. माझ्या शुभेच्छा आहेत. देवाला माझा खूप म्हणजे विनंती करतो, की तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे या येणाऱ्या भरतीमध्ये. परंतु फक्त पोलीस भरतीच करायची मला, तीच वर्दी पाहिजे असा अट्टहास नको. हो. कारण तुम्ही तो अट्टहास धरला, की तुमच्या बाकीच्या म्हणजे तुमचा प्लॅन बी तो तयार नाही आहे आणि प्लॅन एवर जर तुम्ही पूर्ण जोर लावून दिला, पूर्ण ताकद लावून दिली आणि जर कधी तुमच्या नशिबात ते नसेल तर? तुम्ही खूप ताकद लावली, तुम्ही खूप गोष्टी म्हणजे तुम्ही सर्व तन, मन तुम्ही सगळं धन लावून दिलं, पैसे तुम्ही खर्च केले, लायब्ररी लावले, कोचिंग लावल्या, परंतु तुमचं जर एका मार्काने सिलेक्शन राहून गेलं तर? कारण आज तुमच्या हाताच्या रेषा तुमच्याकडे नाही आहे ना. तुमच्याकडे काय आहे, की तुम्ही सिलेक्शन तुमचं नक्की होणार आहे. तुमच्याकडे काही आहे का असं काही ताम्रपट लावलेलं आहे का आपण? हां. आपल्याला माहीत नाही की आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही. ती आपली तयारी दाखवून देणार आहे. बरोबर आहे. आपला आत्मविश्वास दाखवून देणार आहे. परंतु मला हे म्हणायचं की आपल्यापेक्षा सुद्धा भरपूर लोकं हुशार आहेत किंवा मग क्वालिफाईड आहेत किंवा ते आपल्यापेक्षा चांगला मार्क घेऊ शकतायत. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 मार्कांनी राहून गेले. 120 मार्क तुम्हाला 116 मार्क तुम्हाला होते. 150 वाला पण असेल, 149 वाला पण त्या मेरिटमध्ये असेल, लिस्टमध्ये असेल. बरोबर आहे ना? तर हो. त्यांचा अभ्यास अभ्यास किती असणार आहे त्यांचा? तर त्यांच्या तिथपर्यंत हो. पोहोचायला मला सांगा, 150 वाल्यापर्यंत पोहोचायला आपल्याला किती जास्त अभ्यास करावा लागणार आहे? आपल्याला किती मोठी झेप, उंच झेप घ्यावी लागणार आहे? आपल्याला किती तास आपल्याला अजून जास्त अभ्यास करावा लागणार आहे? हो. तर ह्या सर्व गोष्टींची आयडिया, क्लॅरिटी तुम्हाला आली पाहिजे. म्हणून मला सांगायचं काय आहे, की तुमचा प्लॅन ए पोलीस भरती आहे, पण तुमचा सोबतच प्लॅन बी तयार असायला हवा. ठीक आहे. आता तुमचा प्लॅन ए पोलीस भरती आहे. पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगायचं काहीही एवढं काही गरज नाही मला. कारण प्लॅन ए तुमचं ऑलरेडी पोलीस भरती तुम्हाला करायचीच आहे. बट कसं आहे, की माझ्यासमोर एखादी विद्यार्थी बोलतोय आणि तो म्हणतोय, की "सर, मला फक्त आर्मीतच जायचंय. मला फक्त पोलिसच व्हायचंय. मला बाकी काही व्हायचं नाहीये." आजकालच्या जगात असं म्हणून चालत नाही. नाही. बरोबर आहे, की "सर, फक्त मला पोलिसच व्हायचंय आणि मी ते पोलिसची वर्दी 100% मिळवून दाखवेलच. माझ्यात ती धमक आहे. माझ्यात ते सर्व गोष्टी आहे." पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता, ज्यावेळेस आपण पुस्तक खोलतो, ज्यावेळेस आपण ते रिझनिंगचे प्रश्न वाचतो, ज्यावेळेस ते मॅथ वाचतो आणि त्यावेळेस ते सगळं डोक्यावरून जातं ना, त्यावेळेस माणसाला कळतं, की यार मी तर निर्णय घेतला होता. पण ज्यावेळेस मी ॲक्शन घेतोय, ज्यावेळेस कृती करतोय ग्राउंडमध्ये उतरतोय, त्यावेळेस हे कुठेतरी मला अवघड जातंय. आणि असे भरपूर लोकं आहेत. त्यामुळे आपण कोचिंग लावत असतो. पण तुम्ही कोचिंग लावली का? तुम्ही का घरीच अभ्यास करता? नाही सर लायब्ररीमध्ये करतो फक्त अच्छा, अच्छा, अच्छा. कोचिंग. तुम्ही कोचिंग वगैरे काही लावलेली नाहीये. नाही. हं. बघा तुम्ही कसं आहे खेडेगावातली मुलं आहे, खेडेगावाच्या मुलांना अवेअरनेस खूप कमी असतो. ठीक आहे.
कारण प्रॉपर गाईडन्स नाही आहे, मेंटरशिप नाही आहे, क्लॅरिटी नाही आहे. मला सांग, तू एक चांगला मॅथेमॅटिशियन होऊ शकतो. तू चांगला गणिततज्ञ होऊ शकतो. बरोबर आहे. तू चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट जी चेन्नईला आहे, त्या तू मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये एंट्रन्स एक्झाम देऊन तू तिथे डायरेक्ट मॅथमध्ये तू करिअर करू शकतो. तू मॅथमधला एक मोठा प्राध्यापक होऊ शकतो. बिकॉज ते तुला फक्त काय की माहिती नाही आहे. तुला फक्त काय माहिती आहे? पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, बस तुला एवढंच माहिती आहे. याच्या बाहेर आपल्या दुनिया खूप मोठी आहे. खूप चांगल्या चांगल्या संधी आहेत. खूप मस्त मस्त करिअर आहेत. पण त्याची आपल्याला कल्पना नाही आहे. आणि याच गोष्टीचं काय आहे की अवेअरनेस नसल्यामुळे माणसं इथे फसतात. आणि आपल्या खेडेगावातली मुलं काय आहे की सगळे पोलीस भरती, आणि पोलीस भरतीमध्ये काय आहे, व्हॅकन्सी असतात फक्त 100, लाखभर पोरं येत आहेत. मग विषय काय आहे की मला काय म्हणायचं आहे की तुमचा प्लॅन ए पोलीस भरती आहे ना, पण तुमचा प्लॅन बी तयार ठेवा ना. तुम्ही नुसतं प्लॅन ए साठी तयार व्हा, फिजिकली मेंटली तुम्ही रिटर्नचा अभ्यास करा, बट सोबतच तुम्ही प्लॅन बीची पण तयारी करा. तुमच्याकडे MS-सी-आय-टी झालेली तुमची, त्याचा फायदा काय होईल तुम्हाला? काहीच नाही. नुसतं नावाला फक्त आपण ते सर्टिफिकेट घेऊन टाकलंय बस, फाईलमध्ये ठेवून दिलं बस, एवढंच नाही. त्याचा बेनिफिट काय आपल्याला? त्याचा फायदा काय आपण करून घेणार आहेत? तुम्ही आता इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केला आहे, तुम्ही त्याचा फायदा काय करणार आहेत? तुम्ही ते का केला होता तो कोर्स? तुम्हाला त्याच्यापासून बेनिफिट काय आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी तुम्ही त्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा कसा फायदा करून घेऊ शकतात? तर या गोष्टीचे आपण म्हणजे या गोष्टीचं आपण लक्ष द्यायला पाहिजे. बरेच मुलं या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. खूप कोर्सेस करतात. कोणी CAD, CAM, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, आता AIचे कोर्सेस करतायत बरेच मुलं. ठीक आहे. खूप काही करून ठेवतायत. पण त्यांना हे माहीत नसतं की मला याचा फायदा कसा करता येईल. त्यांना हे कळत नाही की मी याचा वापर माझ्या करिअरसाठी कसा करू शकतो. मी याचा वापर एक सोर्स ऑफ इन्कम कसा करू शकतो. सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय की पैसे कमवण्याचा स्रोत. ठीक आहे. हो. तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा जो वापर आहे, तुम्ही सोर्स ऑफ इन्कम करा ना त्याला. तुम्ही फक्त प्लॅन ए तर आहेच तुमच्याकडे पोलीस भरती. बट तेच विषय तोच येतो की जर कधी यदाकदाचित सक्सेस नाही मिळालं तर तुम्ही खूप 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केली, 5 वर्ष तुम्ही खूप घाम गाळला, तुमच्या गांडीला फड उठेपर्यंत तुम्ही अभ्यास केला. ठीक आहे. परंतु कधी आपण एखाद्या मार्गाने राहून गेलो तर आपल्याकडे मग काय आहे की आपलं वय पण जाईल, आपला अभ्यासही वाया जाईल, आपलं सगळं मेहनत, कष्ट, जो पण आपण संघर्ष करतोय, एवढी मेहनत घेतोय, ते सर्व आपलं कुठेतरी वाया जाईल. हे झालं तुमचं प्लॅन एमध्ये. मी का तुमचा प्लॅन बीवर फोकस का करतोय की तुमचं शिक्षण D-फार्मसीत झालंय. तुमचा प्लॅन बीमध्ये काय की MS-सी-आय-टी इंग्लिश स्पीकिंग कोर्स झालाय, तुमचं शिक्षण D-फार्मसीत झालंय, तुम्ही 11वी 12वी पास आहात. मग मला सांगा, एखाद्या माणसाला जर कधी लहानपणापासून पोलीस व्हायचं होतं, मग त्याने D-फार्मसी का केली? मग त्याने इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स का केला? नाही सर. नाही सर, तसं नाही. मी आता D-फार्मसीचा माझा विषय राहून गेलेला होता बॅक. सो मी आता मग मी तो परत बॅकचे फॉर्म भरले होते. बरोबर. देन मी टाइम वेस्ट नको जायला, सो मी या फील्ड मध्ये उतरलो. ओके. मी फॉर्म वगैरे भरून बघितले. सो देन मला मी त्याचे प्रिपरेशन वगैरे सुरू ठेवली. प्रिपरेशन सुरू असताना बघितलं तर 4 मार्कांनी असं झालं आणि ते माझे 2 विषय पण निघून गेले. सो मी टाइम वेस्ट नको जायला म्हणून या फील्ड मध्ये आलेलो होतो. येस. चांगली गोष्ट आहे बघा. बट तुम्ही टाईम वेस्ट नको जायला म्हणून या फील्डमध्ये आलात. परंतु तुम्ही ज्या फील्डमध्ये करिअर करत होते आधी, त्याच फील्डमध्ये पुढं काय करता येईल? तुमची D-फार्मसी कंप्लीट झाली आहे. ठीक आहे. तुमची D-फार्मसी कंप्लीट झाली. मग D-फार्मसी कंप्लीट झाली, तुमच्यासोबतचे मित्र असतील तुमच्यासोबत तुमच्या बॅचमध्ये, तर ते काय करतायत? कोणी त्यांच्यापैकी ते पुढे करिअर करायचं त्यांनी B-फार्मसीला गेले बाकी. हो. बाकी B-फार्मसीला गेले, कोणी MR म्हणून जॉबला लागून गेले. बरोबर. तर तुमचं हेच आहे की बघा, तुमचा पूर्ण फोकस आहे पोलीस भरतीवर. बट मला तेच सांगायचं आहे की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठं स्वप्न पाहू शकता. तुम्ही याच्यापेक्षा मोठी झेप घेऊ शकतात. तुमच्याकडे का म्हणतोय मी की तुमच्याकडे जे काही तुम्ही स्वतःची ताकद ओळखत नाही, बट मी तुम्हाला सांगतो की मी बऱ्याच मुलांना मार्गदर्शन केलं आहे. बऱ्याच मुलांना क्लॅरिटी पण आली आहे. आता आपल्या ग्रुपमधली एक मुलगी होती प्रिया सोनवणे म्हणून, तर ती मुलगी IT करत होती. IITमध्ये ती इंजिनिअरिंग करते. आणि IITमध्ये इंजिनिअरिंग करत असताना ती म्हटली की मला MPSC पण द्यायची.
मग तिला विचारलं मी, की 12वी तुम्ही पास झाले, तुम्ही आय-टीमध्ये इंजिनिअरिंग करतायत, मग तुम्ही अचानक एम-पी-एस-सी द्यायचं का ठरवलं? म्हणे मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. आता मला सांगा, ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करणारी मुलं, लाखभर मुलं महाराष्ट्रात पडलेत. सगळ्या लायब्रऱ्या फुल आहेत. हो, सगळे कोचिंग क्लासेस फुल आहेत. हो, ठीक आहे. सर्वच लोकं अभ्यास करतायत. पण ही मुलगी फक्त आता जस्ट सुरुवात करतेत. पण ऑलरेडी आपल्या मागून मुलं 5-6 वर्षापासून घासतायत अभ्यासासाठी. ठीक आहे. हो, खूप मुलं घासतायत मला माहिती आहे. खूप मुलं तयारी करतायत. खूप मुलांनी सगळं सॅक्रिफाईस करून दिलंय, की नाही आम्ही सगळं घरी जाणार नाही. आम्ही जोपर्यंत पोस्ट काढणार नाही तोपर्यंत मी गर्लफ्रेंडला हात लावणार नाही. मी मोबाईलला हात लावणार नाही. मी काही मूव्ही बघणार नाही. तर असे खूप सारे मुलं संकल्प करतात. आणि मुलांनी केलं पण आहे. भरपूर मुलांचं तुम्ही यशोगाथा वाचली असेल, तुम्ही सक्सेस स्टोरी वाचली असेल, तुम्ही बघितलं पण असेल, ऐकलं असेल. पण मला सांगायचं काय आहे, की ते मुलं ऑलरेडी करता आहेत आणि एखादी मुलगी येते, की मी सर आय-टी करता मी एम-पी-एस-सी कसं काढू शकते ते सांगा बरं का मला? ती आय-टीमध्ये फोकस करेल इंजिनिअरिंगमध्ये का मग इकडे फोकस करेल? ती आय-टीमध्ये तुम्हाला 9 ते 5 कॉलेजला जायचंच आहे. हो, मग तुम्ही इकडे एम-पी-एस-सीसाठी तुम्हाला 8-8, 9-9 तास अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही हो, नाही केला, तर तुमच्या मागून मुलं ते परीक्षा किंवा ती पोस्ट काढतील. मग तुम्ही स्वतःला दोष देणार, की नाही माझ्याकडनं नाही होणार, माझ्याकडनं नाही होणार किंवा मी मी करू शकत नाही. माझ्याकडनं अभ्यास खूप अवघड आहे, खूप कठीण आहे पोस्ट काढणं. आपल्याला असं वाटत असतं. कारण विषय काय असतो, की आपला फोकस क्लिअर नाही आहे. आपलं लक्ष्य क्लिअर नाही आहे. आपलं एम क्लिअर नाही आहे. आपलं टार्गेट क्लिअर नाही आहे. ठीक आहे. याच गोष्टींमुळे ह्या म्हणजे प्रॉब्लेमचे सगळे इफेक्ट आहे ते. ठीक आहे. तुम्ही समजू शकतात, की तुम्ही काय म्हटलेत, की मी माझा वेळ वाया जायला नको म्हणून मी पोलीस भरती करतोय. नाही. तुम्ही एम ठरवा ना मग करायचंय ना एम ठरवा. टार्गेट ठरवा ना. तुमचं ड्रीम तेच आहे फायनल. वर्दी पाहिजे ना बस बाकी काही नाही. सगळं साईडला. करायचंय तर मग तेच करायचंय. मला काय म्हणायचं प्लॅन आहे. तुमचा प्लॅन आहे ना, तुमचा प्लॅन बी ठेवूच नका. खड्ड्यात घाला सगळं. प्लॅनवर फोकस करा. वर्दी, ओन्ली वर्दी. खाकी पाहिजे. टार्गेट ठरवा, एम ठरवा, गोल ठरवा. नाही. करायचं ना, एक मोठं तुमचा फोटो एआयने बनवा, लावून ठेवा, की मी 2027-28 मध्ये माझ्या अंगावर वर्दी राहील. आणि ती वर्दी तुमच्या अंगावर असेल त्यावेळेस विचार करा तुम्हाला किती गर्व वाटेल. तुमचं नाव असेल, तुमच्यावरती ती कॅप असेल, त्या पासिंग आउट परेडला तुम्ही तुमच्या आई बोलवणार. ज्यावेळेस तुम्ही तो मार्चिंग डिसिप्लिनमध्ये तुम्ही तो परेड करणार, ड्रिल परेड आणि ज्यावेळेस तुमचा तुमचा तो फेटा घालून तुम्ही तुमच्या वडिलांना घालणार, त्यावेळेस ते किती छान त्यांना आनंद होईल. त्यांच्या डोळ्यातून ते आनंदाचे अश्रू येतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते किती हसतील ते विचार करा आणि जे रडणारे जे डोळे आहेत, ते आज कुठेतरी आपण हसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. हो. तर हे सगळं कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही एम ठरवणार, टार्गेट ठरवणार, तुम्ही स्वतःचं करियर ठरवणार, की नाही बस मला तेच करायचं आहे. बाकी माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे. तर ह्या गोष्टी त्यावेळेस शक्य आहेत. परंतु तुम्ही जर कधी धरपकड केली, धड हेही नाही, तेही नाही, एक ना धड भाराभर चिंध्या, तर अशाने आपल्याला दोन्ही ठिकाणी यश मिळणार नाही. तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे, मग तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे, तर फक्त काय की वर्दी. बाकी तिकडे काही होऊन जाऊ द्या. पाऊस पडो, पाणी पडो, थंडी, ऊन, वारा काही होऊन जाऊ द्या. पण मी वर्दीसाठी लढणार. मी जिंकल्याशिवाय थांबणार नाही. मी शेवटपर्यंत टिकणार. ठीक. परंतु कसं आहे, दुसरा विषय असा असतो, की आपल्यासारखे गरीब मुलं काय असतात, याच अट्टहास असतो. शेवटी हा काय अट्टहास आहे. बरोबर आहे. ही हिंमत आहे. मग ही काय एक रिस्क आहे. खूप मोठी रिस्क आहे. स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. कारण प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि वॅकन्सी एक आहे. विचार करा. तुम्हाला त्या 99 मुलांच्या अंगावर लाथ मारून त्यांच्या मुंडीवर पाय टाकून तुम्हाला त्या पुढे झेप घ्यायची आहे. विचार करा. तर विचार करा, की तुम्ही 99 मुलांना तुम्हाला मागे सोडायचं आहे आणि तुम्हाला त्या 1 नंबर तुम्हाला राजा व्हायचं आहे त्या क्षेत्रामध्ये, तर हे थोडंसं टफ आहे. खूप मोठी रिस्क आहे. मग ते 99 मुलं काय तिथे फक्त काही ते काय म्हणतो आपण त्याला गोट्या खेळायला नाही आलेत. ते 99 मुलं जे आहे ते फक्त तिथे काही आपण फक्त ते माऱ्या-माऱ्या करायला नाही आलेत किंवा ते गप्पा मारायला नाही आलेत, टाईमपास करायला नाही आले तिथे. त्यांचं पण स्वप्न आहे, त्यांचं पण टार्गेट आहे. त्यांनी पण ठरवलंय, की मला पण वर्दी पाहिजे. त्यांना पण त्यांच्या आई सुखात ठेवायचंय. त्यांना पण त्यांच्या आई स्वप्न पूर्ण करायचंय. त्यांना पण त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे. तर
त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करून दाखवायचं. त्यासाठी त्यांचं म्हणजे काय ते सुद्धा आपल्या एवढीच तयारी करतायत. त्यामुळे ही खूप मोठी रिस्क आहे स्पर्धा परीक्षा करणं. त्यामुळे इथे शेवटपर्यंत टिकणं हा खूप मोठा म्हणजे खूप खूप यासाठी तुम्हाला संघर्ष, त्याग, परिश्रम, मेहनत काय ते शब्द असतील सगळे तुम्हाला युटिलाइज करावे लागतील. त्यावेळेस हे शक्य आहे. हे झालं आपण प्लॅन ए बद्दल बोललो. बरोबर आहे. आता तुम्हाला काय असं आहे, मग तुमचं आता प्लॅन एवर तुमचं काय फोकस आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आणि हे म्हणतो म्हणजे आपलं पोलीस भरतीवरती सर. हां. पोलीस भरतीवर. हा. तर काय झालं सर, की मग कोणतरी असं बोललं होतं की माझ्या घरची परिस्थिती वगैरे काही ठीक नाही हा. सो मी रिलेशनशिप मध्ये होतो सर. येस. तर हा, तर मी तिच्या आईशी बोललो एक दिवस. हा, तर तिची आई मला बोलली, मी तिला सगळं माझ्या घरची परिस्थिती काय सगळं सांगितलं. हो. हा, आमची कास्ट पण सेम होती सर. अरे बा. मी सगळं वगैरे सांगितलं. तर ती म्हणे मी माझ्या मुलगीला अशा गावंढळी फॅमिलीमध्ये देणार नाही अरे म्हणे. बाप! त्याच बोलले ते. ते मनाला कुठेतरी लागलं सर, की आपण आपल्या आई वडील आपल्यासाठी एवढं करताय आणि कोण त्यांना गावंढळ म्हणताय. हा, ऑफकोर्स. लाईट गेली सर. येस, बोला, काही अडचण नाही. हा, की आपले घरचे आपल्यासाठी एवढं सगळं करताय आणि कोणतरी आपलं त्यांना येऊन गावंढळ बोलून चाललं, ते आपल्याला बोलताय. ते आपण तरी आपलं एकदा समजून घेऊ, दुःख इथे पण होतं आपलं. घरच्यांना नाही बोलायला पाहिजे ना. खूप वाईट वाटलं ते. तर त्या दिवसापासून मी ठरवलंय सर, की जोपर्यंत स्वतःचं काही करणार नाही ना, तोपर्यंत कोणाला काही दुनियेशी आपल्याला काही घेणं-देणं राहिलेलं नाही. फक्त स्वतःला टाईम द्या, स्वतःसाठी जे करायचं ते सगळं करा. बस. चांगली गोष्ट आहे. खूप भारी. तुमच्यामध्ये एक आग लागली. ठीक आहे. ती आग लागली, तिचं आता आपल्याला आगीचं रूपांतर करायचं आहे मोठ्या आगीमध्ये. ठीक आहे. तुमची आग लागली, तर आता आग लागली म्हणून बस तिच्यावर कोणी पाणी टाकायचा प्रयत्न करेल. कोणीतरी येऊन तुम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी येऊन तुम्हाला एक आपण ते फायर एक्स्टिंग्विशर असतं ना, फायर फायटिंगच्या गाड्या असतात, त्या येऊन तुम्हाला शांत करतील, की तुमच्या अंगावर पाणी मारतील, की तुम्ही शांत. तुम्ही तुमच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना, कोणी-कोणी म्हणतं, की तुमच्यासाठी हे ड्रीम बनलेलंच नाहीये. तुमच्यासाठी हे स्वप्न नाहीयेत. तुम्ही पोलीस बनण्याच्या लायकीचे नाहीयेत. तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यात. तर असे सांगणारे लोकही भेटतील. खूप नकारात्मक निगेटिव्हिटी आपल्याला लोकं भेटतील. तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला लोकं असे भेटतील, की जे तुम्हाला पॉझिटिव्ह सांगणार नाहीत, परंतु तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करतील. तुम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करशाल, पण ते तुम्हाला तुमचे दोन्ही पाय खेचतील आणि ते तुम्हाला खूप स्ट्रेस देतील. खूप तुम्हाला ते ओव्हर थिंकिंग देतील, की तुम्ही त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये येणार आणि डिप्रेशनमध्ये आल्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासापासून दूर होणार. तर आपल्याला या गोष्टींपासून लांब राहायचं आहे. अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचं आहे. आपण म्हणतो ना, जशी संगत तशी पंगत. ठीक आहे. तुमची संगत कशी यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. आज तुम्ही जर यशस्वी लोकांसोबत राहिलात, तर तुम्ही नक्की यशस्वी होणार. आज तुम्ही जे सक्सेसफुल लोकं आहेत, जे त्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी केलंय, ज्यांनी खूप कष्ट केलेत, खूप संघर्ष केले लहानपणी, ठीक आहे. ज्यांचे पण खूप मोठे स्वप्न होते. तुम्ही अशा लोकांसोबत राहिले, तर तुम्हाला पण आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची एक उमेद मिळते, काहीतरी ऊर्जा मिळते, ती एनर्जी मिळते आणि तुम्हाला अडथळे येणार. तुम्हाला तुमच्या यशाची ही जर्नी आहे. बरोबर आहे? हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये 100% तुम्हाला अडथळे येणार, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार. तुम्हाला दुःख, वेदना तुम्हाला सहन करावे लागतील. बरोबर आहे? या जगात असा एकही माणूस नाही ज्याला वेदना नाही, ज्याला दुःख नाही येत. बरोबर आहे? तर तुम्हाला सुद्धा काय आहे, तुम्हाला ऑब्स्टॅकल येतील आणि युअर ऑब्स्टॅकल्स आर युअर पॉवर जनरेटर. समजलं? की तुमचे जे अडथळे आहेत, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आपल्याला पॉवर जनरेटर म्हणून इस्तेमाल करायचे आहेत. आपली ती शक्ती, आपल्याला ती ताकद देणार आहेत. आपण त्या चुकांमधून शिकायचं काहीतरी. तुमच्या मिस्टेकमधून काहीतरी शिकायचं आहे आपल्याला. आपल्याकडनं ज्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्यावेळेस तुम्ही जे स्वप्न बघितलंय, तुम्ही म्हटले, की माझ्या पप्पांना हे असं बोलले. तुम्ही म्हटले, की मला त्यात खूप वाईट वाटलं. तुम्ही हेही म्हटले, की मला त्या मुलीच्या आईने खूप वाईट शब्द वापरले किंवा मग त्यांनी खूप मला असं म्हटले, की "नाही, तुम्ही करू शकत नाही. मी अशा गावंढळ मुलगाला देणार नाही. हा गावातला मुलगा आहे." पण त्यांना हे माहीत नाही, की हा गावातला मुलगा एक दिवस कुठे जाणार आहे. त्यांना हे माहीत नाही, की हा गावातल्या मुलगाने जी आग पेटवली मनामध्ये, तुमचे जे वादळ आहे, जे तुफान आलेलं आहे, ते तुफान आता शांत बसवायचं नाही आपल्याला.
ठीक आहे. आणि जे तुफान कितीही कितीही पाणी येऊ द्या, कितीही कोणीही काही करण्याचा प्रयत्न करू द्या. आपल्यासमोर कितीही 100 लोकं जरी आले, पण आपण एक किंग, राजा म्हणून उभं राहायचंय. आपल्याला बाहुबली व्हायचं आपल्या क्षेत्रामध्ये. आपल्याला धुरंधर व्हायचं आपल्या क्षेत्रामध्ये. तुम्ही जी फील्ड चूज केली, त्या फील्डमध्ये तुम्ही धुरंधर आणि तुम्हाला धुरंधर होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कारण स्वप्न तुमचे, निर्णय आपला आहे. ठीक आहे. आयुष्य आपलं आहे, भविष्य आपलं आहे आणि आपण त्या लोकांच्या जीवावर काहीतरी करून दाखवायचं आहे. ज्या लोकांनी आपल्याला नावं ठेवली, त्या लोकांच्या जीवावर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ते नक्की होणार. ते नक्की साध्य होणार. कधी? सातत्य. सातत्य, कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा. मागे काय झालं सोडून द्या. किती म्हणजे तुम्ही आजपासून मागे तुम्ही तर करतायत अभ्यास, तुम्ही खूप अभ्यास करतायत, परंतु हा खूप कमी असं वाटतंय मला. का? की तुमच्या 4 मार्काने तुम्ही राहून गेले. याचं दुःख आहे. तुम्हालाही दुःख असेल. सर्वांनाच दुःख आहे. घरच्यांना पण दुःख असेल. परंतु येणाऱ्या भरतीत आपल्याला आपला झेंडा आणि आपली बाजी मारायची आहे. ठीक आहे. कारण कसं आहे, तुम्ही खूप गरीब फॅमिलीतले, परंतु तुम्ही प्लॅन ए आपला खूप छान आहे आणि तुम्ही फोकस करा. फोकस करा. तुम्ही फोकस करत राहा. पूर्ण म्हणजे तुम्ही तुमचं जे काही तन, मन, धन सगळं लावून द्या. समर्पण. ठीक आहे. बाकी आयुष्यात काही कमवायचं नाही. जोपर्यंत वर्दी भेटत नाही, तोपर्यंत सगळ्या गोष्टींना लाथ मारून द्यायची. ठीक आहे. तुम्हाला खूप मुलं चिडवतील, तुम्हाला खूप मुलं म्हणतील, की "करू नको, तुझ्याकडनं नाही होणार, तुझं वय होऊन गेलं, तुझं हे होऊन गेलं, तुझी कास्ट तुला सपोर्ट करत नाही." फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचे घरचे सपोर्ट करत नसतील, तुमच्यावर अशी एक वेळ येईल, की तुमचे घरचे सुद्धा म्हणतील, "तुला मी आता पैसे देणार नाही, तू तुझं बघून घे." तुमच्यावर उपासमारीची वेळ येईल. तुम्हाला स्वतः काम करावं लागेल. तुम्हाला स्वतः पैसे कमवावे लागतील आणि तुम्हाला स्वतःचा उदरनिर्वाह तुम्हाला स्वतःला करावा लागेल. तर असे दिवस सुद्धा तुमच्यावर येतील. मग त्यावेळेस आपल्याला हरायचं नाहीये. त्यावेळेस आपल्याला आपलं मनाने हरायचं नाहीये. कारण जो मनाने हरला, तो शरीराने हरतो आणि जो शरीराने हरला, तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला मनाने हरायचं नाही आणि तुम्ही नाही हरलात. तुम्ही अजून पण धुरंधर आहेत. कारण तुम्ही जे काही बोललात, की मला काहीतरी करून दाखवायचंय. तुमच्यात जी आग लागली, तुमच्यात जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती तुम्ही आज फक्त एवढं आहे, की तुम्ही संयम ठेवलाय. तुम्ही पेशन्स ठेवलाय आणि एक दिवस ती आग आपण म्हणतो ना, "एक दिन एक गालियों का शोर, तालियों की गूंज में चुप हो जाएगा." ठीक आहे. तर लोकं आपल्याला खूप शिव्या देत आहेत. आपल्याला खूप निगेटिव्हिटी बोलतायत. खूप आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत, की तुम्ही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. गावंढळ वगैरे, वगैरे, वगैरे जेही शब्द वापरतायत. पण तेच लोकं एक दिवस आपल्यासाठी टाळ्या वाजवतील. तेच लोकं आपले भाषण ऐकायला येतील. तेच लोकं आपली मिठाई खायला येतील. तेच लोकं आपले पेढे खायला येतील आणि तेच लोकं आपल्याला गळाभेटसुद्धा करतील. कधी? तेच त्यांना स्वतःला लाज वाटेल, की मी काय बोललो होतो आणि हा मुलगा आज कुठे गेला? तर त्यांच्या जीवावर आपल्याला हे करून दाखवायचंय. ठीक. बट ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि इट्स पॉसिबल. इट्स पॉसिबल. हे सगळं शक्य आहे. बट थोडंसं आपण साइडला येऊ आता. ठीक. तुम्हाला खूप मोटिव्हेट भेटलं, खूप मोटिव्हेशन भेटलं, खूप गाईडन्स भेटलं, क्लॅरिटी भेटली, की प्लॅन 1 हा किती मस्ट आहे आणि किती गरजेचा आहे. व्हाय प्लॅन ए इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर यू. बिकॉज की तुम्ही डेडिकेशन आहे तुम्ही त्याविषयी तुम्ही त्या मुलीच्या आईला पण एक शब्द दिलाय किंवा मग तुम्ही स्वतः ते निर्णय घेतलाय, की मी काहीतरी करून दाखवेल. गुड. तुम्हाला म्हणजे तुमचं काय म्हणतो, की त्याला मी बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेष आहे आमच्या. ईश्वराला पण तीच प्रार्थना आहे, की तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. ठीक. परंतु सोबतच प्लॅन बी पण तयार ठेवा. ठीक आहे. सोबतच प्लॅन बी पण तयार ठेवा. कारण तुम्हाला माहीत नाही, की तुमचं काम होणार आहे की नाही. ठीक. तुम्हाला हेही माहीत नाही, की भरती येणार आहे की नाही. तुम्हाला हेही माहीत नाही, की ओबीसीसाठी जागा 1 येईल का 10 येतील. बरोबर? तुम्हाला हेही माहीत नाही, की त्यावेळेस काही नियम किती चेंज होणार आहेत किंवा मग त्यावेळेस काही अजून फिजिकलमध्ये किती बदल होतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्यामुळे प्लॅन ए तर खूप छान आहे. तुम्ही करा. बेस्ट विशेस आहेत. परंतु प्लॅन बी आता प्लॅन बीवर मी थोडं बोलतो. प्लॅन बी साठी तुम्हाला काय करता येईल? आता तुम्ही डी फार्मसी केली आहे. तुम्ही डी फार्मसीमध्ये 2 वर्षाचं करियर केलंय. तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झालेला असेलच. आणि तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही डी फार्मसीवर तुम्हाला जर एखादी मी क्वेशन्स विचारलं, तर तुम्ही त्याचं आरामाने उत्तर देऊ शकतात किंवा मग थोडा वेळ लागेल, पण तुम्ही उत्तर नक्की देणार.
बरोबर आहे. म्हणजे तुमचा डी फार्मसीचा पण अभ्यास आहे. मग आता तुम्हाला डी फार्मसीवर सुद्धा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब्स आहेत. ठीक हो, आहेत ना? तर हो. आता मी आहे आसाम रायफलमध्ये नोकरी करतोय. तर माझ्याकडे सुद्धा फार्मासिस्टचा जॉब आहे डी फार्मसीवर. कुठला? मी फार्मासिस्ट. भरला सर आजच. हो, आजच एक फॉर्म भरला मी सिपाही फार्मा म्हणून. इंडियन आर्मीमध्येच आहे. ओके. तर त्यासाठी पण तुम्हाला तयार राहायचंय. ठीक आहे. मग आता फार्मासिस्टसाठी मी तुम्हाला मेजर गव्हर्नमेंट जॉब ऑप्शन सांगतोय. त्यामध्ये तुम्हाला फार्मासिस्ट आहेच, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जॉब लागेल. ठीक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 70,000 स्टार्टिंग असते सुरुवातीलाच. ठीक आहे. तुम्हाला 70,000 स्टार्टिंग एक रँक लागतो छोटावाला. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होत राहतं. तुम्हाला एक खूप म्हणजे मेडिकल फॅसिलिटी असतील, सर्व फ्रीमध्ये असतात, राशन फ्री, सगळं फ्रीमध्येच आहे. दर महिन्याला पगार येते. तर गव्हर्नमेंट जॉबचा हा एक फायदा आहे. ठीक आहे. रेल्वे फार्मासिस्ट असतो, डिफेन्स फार्मासिस्ट आहे. त्याच्यानंतर आता ते ई-एस-आय-सी हॉस्पिटल असतात, जे की गव्हर्नमेंटचे जे केंद्रीय किंवा म्हणजे केंद्राचे कर्मचारी आहेत सगळे. तर ते केंद्राचे जे काही एम्प्लॉईज आहेत, त्या लोकांसाठी ई-एस-आय-सी हॉस्पिटल असतं. तर तिथे तुम्हाला जॉब लागू शकतो. महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो, डी फार्मसीवर. मग यासाठी तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही रिक्रुटमेंट एक्झाम असतात त्या द्याव्या लागतील. तुम्हाला एस-एस-सीद्वारे पण फॉर्म भरता येतात. तुम्हाला आर-आर-बीद्वारे पण फॉर्म भरता येतात, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. नंतर एम-पी-एस-सीद्वारे पण याच्यात आरोग्य सेवेमध्ये पद भरता येतात. ठीक आहे. आणि हे झालं गव्हर्नमेंटवर आपण बोललो. तो ठीक आहे. तुम्हाला कळालं की डी फार्मसी नंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब्स कुठे-कुठे आहेत. हा तुमचा प्लॅन बी आहे. बट नोकरी सेम आहे. वर्दी सेम आहे. ठीक आहे. सेम आहे. पगार उलट जास्त आहे. स्टेट कॉन्स्टेबलपेक्षा. ठीक. हो, आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल फार्मासिस्ट असेल, हॉस्पिटल फार्मासिस्ट प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जळगावला जर तुम्ही गेलेत, तिथे लीलावती हॉस्पिटल आहे का? हो आहे. तुम्ही तिथं गेलेत की तिथे प्रायव्हेट फार्मासिस्ट असतात. प्रायव्हेट म्हणजे काय की त्यांचं शिक्षण डी फार्मसी झालं असेल आणि पण तिथे लायसन हो, पाहिजे त्यासाठी. लायसन म्हणजे थोडंसं हो, ओळख वगैरे पाहिजे. तेव्हा ते शक्य आहे. नंतर मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. फार्मा कंपनीमध्ये आहे तुम्हाला जॉब. एम-आर तुम्ही ते बोललेत ना? एम-आर बोलले तुम्ही. हो, प्रोडक्शन हो. प्रोडक्शन असिस्टंटमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. क्वालिटी कंट्रोलमध्ये तुम्हाला हो. जॉब लागू शकतो. यासाठी कुठल्या-कुठल्या कंपन्या आहेत माहिती आहे तुम्हाला? तुम्ही संभाजीनगरला कधी गेलेत का? नाही सर, हां, संभाजी. संभाजीनगरला एक सन फार्मा कंपनी आहे, सिप्ला कंपनी आहे किंवा मग हो, सन लॅबोरेटरी फार्मा. हो, लुपिन आहे. लुपिन कंपनी आहे एक चिकलठाण्यामध्ये. हो, तर या कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. हे झाले प्रायव्हेट जॉब. जिथे तुम्हाला कमीत आहे. कमी म्हणजे कमीत कमी 30,000 पासून स्टार्टिंग आहे तिथे. पण आपल्याला हो, प्रायव्हेटवर फोकस करायचाच नाही. त्यामुळे हा विषय आपण सोडून देऊ. ठीक आहे. मग तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायची आहे डी फार्मसीवर, हो, आफ्टर डी फार्मसी. तर तुम्हाला कुठले-कुठले सब्जेक्ट आहेत माहिती आहे का? फार्मास्युटिक्स तो सब्जेक्ट एक तुम्हाला मस्ट आहे. हो, फार्माकॉलॉजी म्हणतो आपण एक. हो, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये. हॉस्पिटल आणि हो. क्लिनिकल फार्मसी. हे क्लिनिकल मोजून फार्मसी. 4च सब्जेक्ट आहेत. जसं की तुम्हाला प्लॅन ए. प्लॅन ए म्हणजे पोलीस भरती. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 4च सब्जेक्ट लागतात. रिझनिंग, मॅथ, जी-के-जी-एस आणि मराठी मराठी. व्याकरण. हां, व्याकरण. हो, तर तसेच गव्हर्नमेंट एक्झामसाठी आफ्टर डी फार्मसी तुम्हाला 4च सब्जेक्ट आहेत. फार्मास्युटिक्स, फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी. तर हे 4 सब्जेक्ट तुम्हाला जर तुम्ही वाचलेत, तर तुम्ही तिकडे सुद्धा जॉब तुम्हाला लागू शकेल. तोही चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर. हो. मग त्यासाठी पण तुम्ही काय स्टडी प्लॅन काय आहे तुमचा? प्लॅन बीसाठी आफ्टर डिफेन्स आफ्टर फार्मसी, आफ्टर डी फार्मसी. तर स्टडी प्लॅन काय आहे तुमचा? डेली 2-3 तास तुम्ही तिकडे पण द्या. नोट्स तयार करा. एम-सी-क्यू प्रॅक्टिस तिकडची पण करा. प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्व्ह करा स्टडी प्लॅनमध्ये. ठीक आहे. जे काही एन-सी-आर-टीचे बुक असतात, डिप्लोमा नोट्स स्ट्राँग करा किंवा मग वीकली तुम्ही मॉक टेस्ट द्या. टाईम मॅनेजमेंट तुमचा तुम्ही इम्प्रूव्ह करा. इकडे पण प्लॅन बीमध्ये पण. हेल्थ सेक्टरमधल्या तुम्ही बातम्या, हेल्थ सेक्टरमधल्या ज्या पण काही गोष्टी असतील, जेवढ्याही स्टोऱ्या आहेत हेल्थ सेक्टरमध्ये, कसे लोकं काम करतायत, ते कसे भरती झालेत, अनुभवी लोकांना विचारा. ज्या लोकांनी ऑलरेडी या क्षेत्रामध्ये उतरले आहेत, त्या लोकांना विचारा तुम्ही कसे झालेत भरती. ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला प्लॅन बीमध्ये
की तुम्ही आफ्टर डी फार्मसी तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअर पण टाकू शकतात. हो. ड्रग लायसन घेऊन तुम्ही स्वतःचं मेडिकल सुरू करू शकता. ठीक आहे. हो. हां, यासाठी तुम्हाला हायर एज्युकेशन लागतं वाटतं. बी फार्मसी, फार्मा एम-बी-ए लागतं. हं. नाही, डी फार्मसीवरती होतं सर. मग तुम्ही का नाही काढू शकत? काढू शकता तुम्ही लायसन. हो, आहे माझ्याकडे लायसन, म्हणजे आता काढलं तर भेटून जाईल लायसन. अच्छा, अच्छा, अच्छा. नाही काढून ठेवा. प्लॅन बी तयार ठेवा. हो. ठीक. म्हणजे हो. मला हे नाही म्हणायचं की डी फार्मा केल्यानंतर तुमच्याकडे फक्त एक नाही, तर तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, बिझनेस असे 3ही करियर पाथ्स ओपन आहेत. हो. ठीक आहे. तर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टींची माहिती देऊनच टाकेल तुमच्या WhatsAppला. ठीक. प्लॅन बीची. हो. परंतु प्लॅन एची माहिती प्रायमरी टास्क तुमचं प्लॅन आहे. प्रायमरी ड्रीम तुमचं प्लॅन आहे. हो. बिकॉज तुमचे म्हणजे तुम्ही ज्या काही वेदना तुम्ही सहन करताय, तुम्ही जे दुःख सहन करताय, तुमच्यावर जे काही टॉर्चर तुम्हाला लोकांनी केलं, तुम्हाला जे लोकांनी टार्गेट केलं, तर ते तुमचं जे नाव किंवा मग त्या मुलीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक. किंवा त्या मुलीला आपल्या यशाच्या माध्यमातून उत्तर द्यायचं आहे. ठीक. अपना काम बोलता है. अपन नहीं बोलेंगे, अपना काम बोलेगा. नाही. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला बोलायचं नाहीये. जेवढं आपण कमी बोलू, आपण एक शांत विचार करून स्वतःच्या अभ्यासावर स्वतःची ग्रोथ करत राहा. स्वतःला डेव्हलप करत राहा. ठीक आहे. स्वतःची इम्प्रूव्हमेंट करत राहा आणि एक नवीन व्हर्जन लॉन्च करा. एक नवीन व्हर्जन लॉन्च करा. महिंद्रा 2.0. तुमचा महिंद्रा 1.0 हा ओल्ड झाला, ओल्ड व्हर्जन. बट तुम्ही आजपासून महिंद्रा 2.0 नवीन व्हर्जन लॉन्च करा. ठीक. सर्व दुनिया बदलते, सर्व जग बदलतंय, सर्व जग हे स्पीडली झालंय. खूप काय म्हणता येईल त्याला, तुम्ही बघा ना, सुपर कॉम्प्युटरपेक्षा पण आज लोकं खूप फास्ट उत्तर काढू शकतात. ChatGPT असेल, एआय हो. असेल. तर अशा म्हणजे दुनिया चेंज झाली. जग चेंज झालंय. तर आपल्याला सुद्धा चेंज व्हावंच लागेल. बरोबर आहे. हो. तर तुम्ही आता Mahindra 2.0 हे व्हर्जन नवीन लॉन्च करा आणि ह्या नवीन व्हर्जनमध्ये तुम्ही स्वतःची ग्रोथ, स्वतःची इम्प्रूव्हमेंट आणि लर्निंगवर फोकस करा. कारण शिक्षण, शिक्षण तुमचं कधीही वाया जात नाही. तुम्हाला कधी ना कधी ते कामात येईलच. ठीक आहे. जर तुमच्याकडे ज्ञानाची साथ असेल ना, तर तुम्हाला कुठलंही संकट हरवू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं ज्ञान अवगत कराल, आजकालची लोकं डोक्यामध्ये काय भरतायत? रील्स, शॉर्ट व्हिडिओज, फक्त पॉर्न बघतायत, मूव्हीज बघतायत. नाही ठीक आहे, गर्लफ्रेंडला घेऊन फिरतायत, इकडे-तिकडे फिरतायत, मजा करतायत. परंतु मजा-मस्ती करा, पण सोबत काहीतरी स्किल शिकून ठेवा. ते स्किल आपल्याला सोर्स ऑफ इन्कम देऊ शकतं भविष्यामध्ये. ते स्किल आपल्याला एक चांगल्या पगारावर नोकरी देऊ शकतं. ते स्किल आपल्याला कंपनीमध्ये एक चांगला जॉब देऊ शकतो. ते स्किल आपल्याला जर कधी प्लॅन ए फेल झाला, तर ते स्किल आपण स्वतः घरी बसून पण काम करू शकतो. आपण लोकांना शिकवू शकतो. आपण लोकांना मार्गदर्शन किंवा मग त्या स्किलच्या आधारावर मी काय बेस्ट करू शकतो किंवा मग लोकांना अजून काही मी त्याच्याद्वारे काही सोर्स ऑफ इन्कम म्हणजे पैशांचं काहीतरी जुगाड करू शकतो का तिथे? जसं की फॉर एक्झाम्पल एक माणूस तर असा आहे, की जो आर्थिक नियोजन कसे करावे? आर्थिक नियोजन कसे करावे हे शिकवतो आणि लोकांकडून ₹5,000-5,000 घेतो. हो. तर त्याने मागच्या महिन्यात त्यांनी ₹50,00,000 कमवून टाकले. तर महत्त्वाचं सांगायचं काय, की त्याने स्वतःला अपग्रेड केलं. त्याने स्वतःला आधी खूप घासला तो आणि जो घिसता है वही चमकता है. ठीक आहे. तर त्याने खूप स्वतःला घासलं. खूप त्याने त्या गोष्टीमध्ये खूप उतरला तो. डीपमध्ये त्याने नॉलेज घेतलं. खूप डीपमध्ये गेला. त्याने एकही डाऊट नाही ठेवला आणि त्यावेळेस तो त्या क्षेत्रात सक्सेसफुल झाला. तर मला सांगायचं काय आहे, तुम्ही प्लॅन ए करा किंवा प्लॅन बी करा. परंतु तुमचा प्लॅन ए हा प्रायमरी टास्क आहे आपला. प्लॅन एवर तुम्हाला 90% फोकस करायचा आहे. 2027-28 पर्यंत तुम्ही प्लॅन एवर म्हणजे पूर्ण फोकस करा. 90% काय असेल ते सगळं सोडून द्या. तन, मन, धन सगळं लावून द्या. पूर्ण वेळ त्या प्लॅन एवर खर्च करा आणि प्लॅन ए सोपा आहे. सोपं काय आहे? तुमचं फिजिकल फिट असेल. हो. तुम्हाला फक्त 4 विषय आहेत. 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला बस. हो. ठीक आहे. इट्स इझी वे टू गेट द सक्सेस. बट तेवढाच हार्ड पण आहे, तेवढंच कठीण पण आहे. तेवढीच मोठी रिस्कसुद्धा आहे. कारण भरती एकदा गेली की पुन्हा येत नाही. जागा भरल्या गेल्या की पुन्हा येत नाही. बरं संधी गेली की ती पुन्हा येत नाही. परत पुन्हा नवीन भरती, परत पुन्हा नवीन फॉर्म भरा. परत पुन्हा नवीन भरती, नवीन फॉर्म भरा, नवीन ट्रेनिंग सुरू करा, नवीन तयारी सुरू करा आणि पुन्हा नवीन अभ्यास सुरू करा. परत नवीन परीक्षा द्या, परत तेच. तर ही खूप मोठी सायकल आहे. स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे तिथेच आपण फिरत असतो.
परत तेच 4 विषय, हो. परत फॉर्म भरा, परत तयारी करा, परत रिटर्न द्या, परत मेडिकलला गेलो, की परत अभ्यास सुरू करा. तर ही खूप मोठी रिस्क आहे. ठीक. तुम्हाला मी काय देतोय? क्लॅरिटी देतोय. क्लॅरिटी म्हणजे काय, की मी पण ते फेस केलंय आणि तुम्ही या गोष्टीमधून जायला नकोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वप्न बघितलेत. तुमच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत. तुमच्या घरच्यांनी पण तुमच्याकडनं हो. काहीतरी स्वप्न बघितले. त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत. त्यांनी पण काहीतरी जबाबदारी ठेवली तुमच्याकडनं, की नाही महेंद्र काहीतरी करून दाखवेल. महेंद्र तुझ्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय घरच्यांनी, की हा मुलगा आमच्यासाठी काहीतरी वरदान ठरेल. हाच मुलगा आहे, जो आज आम्हाला या गरिबीतून मुक्त करू शकेल. हाच मुलगा आहे महेंद्र, की जो आम्हाला चार्टर्ड फ्लाइट किंवा मग त्या विमानामध्ये आम्हाला हा प्रवास करून दाखवेल. हाच मुलगा आहे, जो आम्हाला मोठ्या-मोठ्या सिटीमध्ये घेऊन जाऊ शकतो. हाच मुलगा आहे, जो आम्हाला 12 ज्योतिर्लिंगांना एकदा आमचं तीर्थयात्रा करून दाखवेल. पण त्यासाठी काय पाहिजे? पैसा पाहिजे. पैसा कसा येईल? जॉब लागल्यावर. सो इट्स ईझी वे टू गेट द जॉब, बट तुम्ही ॲज सून ॲज तो म्हणजे तुम्हाला ते प्लॅन बी पण तयार ठेवावं लागेल. कारण तुम्हाला क्लॅरिटी भेटली असेल, की मी का म्हणतोय? का म्हणतोय? हो. ठीक आहे. तर तुम्हाला प्लॅन बी पण तयार ठेवावा लागेल. प्लॅन बी जर नाही तयार ठेवला, तर तुमचा अट्टहास होऊन जाईल हा. तुम्ही खूप हट्टी बनून जाशाल, की नाही मला वर्दीच पाहिजे. बट तुम्ही हो. प्लॅन एवर फोकस करा. प्रायमरी टास्क तुमचं प्लॅन ए. 2 वर्ष पूर्ण ताकद लावून द्या. पूर्ण जोश लावून द्या. पूर्ण हिम्मत लावून द्या. ठीक आहे. लोकं काय म्हणतायत? दुनिया क्या कह रही है? कोण हसतंय? कोण काय बोलतंय? विदाऊट मॅटर. डझंट मॅटर. तुमचा स्टडी, तुमची कन्सिस्टन्सी, तुमची प्रॅक्टिस, तुमचं हार्डवर्क, तुम्ही केलेली आज मेहनत हेच तुमचं उद्याचं भविष्य ठरवणार आहे. ठीक. त्यामुळे तुम्हाला बस शेवटी हेच सांगायचं आहे, की तुम्ही ज्या गोष्टी करतायत त्या प्रामाणिकपणे करा. ठीक आहे. स्वतःला वेळ द्या. स्वतःवर वेळ खर्च करा. सोन्यापेक्षा काही महाग असेल तर तो आपला वेळ आहे, टाईम आहे. ठीक आहे. त्यामुळे टाईमची व्हॅल्यू करा. कारण टाईम गेला, आता फॉर एक्झाम्पल आपला 1 तास गेला. परत येईल का तो? परत येईल? नाही येईल. सोनं तुम्ही विकत घेऊ शकतात परत. बट टाईम टाईम हो. तुम्ही विकत नाही घेऊ शकत. सो त्यामुळे टाईमची रिस्पेक्ट करा. ठीक आहे. आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. स्वतःला सकारात्मक ठेवा. स्वतःला मोटिव्हेट ठेवा. स्वतःला सांगत राहा. स्वतःहून तुम्ही स्वतःला सांगत राहा, "नाही, महेंद्र मी चुकीचं करतोय. नाही, माझ्या आई स्वप्न आहे. नाही, मला त्या मुलीच्या आईला उत्तर द्यायचंय. नाही, मला ज्या मुलांनी आज शिव्या दिल्यात, ज्या लोकांनी मला खूप 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 घाण-घाण वाईट शब्द वापरलेत, त्यांना मला उत्तर द्यायचंय." ते उत्तर आपल्याला आपल्या कामातून द्यायचंय. ठीक हो. आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. 1 सेकंड पाणी पितो. हो. हं. अजून काही तुमच्याविषयी सांगा थोडंसं. तुम्ही कसं माझ्याविषयी कसं? हं. तुम्ही आता जॉबवर आहेत का सर? येस. थँक सर. तुम्ही मला जे पण मोटिवेट केलं, गाईडन्स केलं, हं. ते मला पुढच्या वाटचालीस तर हेल्पिंग राहणारच आहे. खूप मदत पण होईल त्याची. जे तुम्ही सांगितलं की प्लॅन ए सोबत प्लॅन बी सुद्धा तयार ठेवायला हवा. कारण की रिस्क दोघांकडे आहे. सो जे आपल्याला लवकर होऊ शकतं त्याच्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. बरोबर. त्याच्यावर आपण दुसरा प्लॅन सुद्धा तयार ठेवायला पाहिजे. बरोबर. सो मी सगळा प्रयत्न करेन की मी दोघांकडे टाइम देऊ शकतो. आता पुढे ऍडमिशन वगैरे काय ते मी बघेल पुढे. नाही, तुम्हाला मोटिवेशन दिलं, इन्स्पिरेशन भेटलं का तुम्हाला? हो सर, खूप इन्स्पायरिंग होत आहे. तुम्ही जेवढं पण बोलले, जेवढं समजून सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. मी समजून सांगितलेलं खूप लक्षात आलं सर मला. मग कुठं चुकत होतं, काय चुकत होतं, टाइम मॅनेजमेंट वगैरे. येस. अजून आणखी अजून एवढंच सांगू शकतो. लास्ट बट नॉट द लिस्ट काही तुमचं असं युनिक वर्ड तुम्हाला कोणी सांगितलं, की तुम्हाला 1 वर्ड सेंटेन्समध्ये तुम्ही डिस्क्राईब करा या पूर्ण सेशनला. हाऊ यू डिस्क्राईब? जस्ट लाईक सर, तुम्ही त्या वेळेमध्ये माझ्याशी बोलताय की ज्या वेळेमध्ये मला कोणाची तरी सगळ्यात जास्त गरज होती, तर मला कोणतरी बोलायला हवं माझ्याशी. येस. सो
ज्यातला माझा मोठा भाऊ समजू शकतो. येस येस येस. बट वन वर्ड की असा एक युनिक वर्ड की जे तुला आपल्याला याला देता येईल, एक उपाधी किंवा एक टॅग देता येईल. यू आर द बेस्ट सर. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर तुला खूप बेस्ट विशेष आमच्याकडनं. ठीक. आणि खूप खूप तुला शुभेच्छा की येणाऱ्या दिवसात तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील. ठीक. हो, ओके. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट.